जनसुरक्षा कायद्यामध्ये नक्षलवादाचा कुठेही उल्लेख नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। कडवी डावी विचारसरणी केवळ असाच उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे डाव उजव करण्याची गरज नाही असं म्हणत आपल्या संविधानामध्ये सर्वसमावेशकता आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात। या कायद्याला जनसुरक्षा कायदा नाही तर भाजप सुरक्षा कायदा असं नाव द्यायला हवं। राजकीय हेतूने प्रेरित हे बिल आणलं जातंय का असा सवाल विचारत मिसा आणि टाडा कायद्यांप्रमाणेच हे विधेयक असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे। या बिलामध्ये या कायद्याचा जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये। सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना। आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता, कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय। डावा आणि उजव याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे। साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो। आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत, कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच, आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत। डावी विचारसरणी खरं म्हणजे डाव आणि उजव करण्याची गरज नाही, पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे। पूर्वी जसं मिसा कायदा होता, जसं टाडा कायदा होता, तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे। मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे। याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे, आमचा समज आहे। आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू। मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा संपवेपर्यंत आणला। अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय? ह्याच्यामध्ये जे डाव्या विचारसरणीचे सगळेच लोक वाईट असं मी म्हणत नाही आहोत। काल देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता आपल्या विधिमंडळामध्ये देखील एक डाव्या विचारसरणीच्या पक्षाचे एक सदस्य आहेत ना, म्हणून काय त्यांनी केलेल्या आंदोलनाला आम्ही आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही कुठला हा कायदा उपयोगामध्ये आणणार नाही आहोत। आणि म्हणून सगळेच डाव्या विचारसरणीचे लोक वाईट असं नाही। कडव्या डाव्या विचारसरणीची संघटना ज्यांचा संबंध थेट हा माओवाद्यांशी आहे, ज्यांचा संबंध थेट हा नक्षलवाद्यांशी आहे, ज्याचा संबंध थेट हा सीपीआयशी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।